हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. आजचं सेशन आपण सुरू करत आहोत विथ ओव्हरी. मागील लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट फिनिश केलेला होता तो फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक्सटर्नल जेनाटालिया आणि ग्लँड्स हा पार्ट आपण पूर्ण केलेला होता. एक्सटर्नल जेनाटालियामध्ये मेन पार्ट हा वल्वा आहे आणि वल्वामध्ये त्याच्याबरोबरीनं व्हेस्टिब्युल्स, ज्यामध्ये मेजर आणि मायनर असे दोन्हीही लेबियम आहेत, म्हणजे लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोरा. त्यानंतर व्हेस्टिब्युलच्या आतमध्ये ओपनिंग्ज आहेत, 3 महत्त्वाचे ओपनिंग्ज आहेत. एक ओपनिंग म्हणजे युरेनरी ओपनिंग, त्याला आपण युरेथ्रल ओपनिंग म्हणतो. अँड द अनादर ओपनिंग इज दॅट इज व्हजायनल ओपनिंग. युरेथ्रल ओपनिंग अँटेरियर पोझिशनला आहे, व्हजायनल ओपनिंग पोस्टेरियर पोझिशनला आहे. लॅटरल साइड ऑफ द व्हजायनल ओपनिंग देर इज प्रेझेन्स ऑफ ओपनिंग ऑफ द डक्ट ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड, ज्याचं अल्कलाइन सिक्रेशन आहे आणि जे ल्युब्रिकेशनमध्ये कामी येतं. तर हा इतका पार्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. आपण सुरुवात करूया ओव्हरीच्या पोझिशनपासून किंवा लोकेशनपासून. तर ओव्हरी कुठे लोकेटेड आहे? ॲक्च्युअल लोकेशन जे ओव्हरीचं आहे ते अप्पर लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस. अप्पर लॅटरल, या लॅटरल याच्यामुळे की 2 साईडला आहे. लॅटरल पार्ट ऑफ पेल्विस, जे जवळपास किडनीच्या अराउंड असते, किंवा आपण त्याला म्हणूया नियर दी किडनी. नियर दी किडनी. ठीक आहे, हे झालं अबाउट दी लोकेशन. त्याच्यानंतर त्याची साईज. ओव्हरी जी आहे त्याची साईज 3 सेंटीमीटर लेंथ कन्सिस्ट करते. ठीक आहे, 1.5 सेंटीमीटर त्याची विड्थ आहे आणि 1 सेंटीमीटर हे त्याचं थिकनेस आहे. ठीक आहे, त्यानंतर शेप. ओव्हरीचं शेप कसं आहे? तसं डिफरंट शेप भेटतात ओव्हरीचं, स्टॅबिलिटी नाही. ओव्हल शेपही भेटेल, या व्यतिरिक्त आमंड शेप भेटेल, मोस्टली आमंड शेप्ड. ठीक आहे, विच इज सॉलिड इन नेचर, ज्याचं नेचर जे आहे ते सॉलिड आहे. तर ओव्हरी काय आहे हे महत्त्वाचं. तर इट इज ए प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओव्हरी काय आहे? इट इज ॲन प्रायमरी सेक्स ऑर्गन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन याला का म्हटलं जातं? इट इज कॉल्ड एज द प्रायमरी सेक्स ऑर्गन बिकॉज महत्त्वाचं त्याचं फंक्शन, बिकॉज एक तर काय हार्मोनल सिक्रिशन. हार्मोनल सिक्रिशन काय स्पेसिफिक सेक्शुअल हार्मोन हे सिक्रेट करतं. अँड अनादर थिंग इज दॅट इज फॉर्मेशन ऑफ ओवा. फॉर्मेशन ऑफ ओवा. हार्मोनल सिक्रेशन आणि ओव्हा फॉर्मेशनसाठीच खरं तर ओव्हरी थ्रू मेन्स्ट्रुअल सायकल कॅरी केली जाते. तसं ॲक्च्युअल मेन्स्ट्रुअल सायकल जी होते तर ते युटेरसमध्ये केली जाते, परंतु कंट्रोलिंग नेचर जो आहे तर तो हार्मोनल थ्रू आहे. मग जवळपास 5 प्रकारचे हार्मोन ओव्हरी सिक्रेट करते. 5 टाइप्स ऑफ हार्मोन्स. मग हे हार्मोन्स कोणकोणते आहेत? ज्यामध्ये एक आहे इस्ट्रोजन, सेकंड आहे प्रोजेस्टेरॉन. कुठेतरी लिहून ठेवा,
इस्ट्रोजन, एंडोमेट्रियम, रिपेरिंग हार्मोन. मेन्स्ट्रुअल सायकलची पहिली स्टेज ब्लिडिंग फेज आहे. 3 ते 4 दिवस ब्लिडिंग होत असते. ही ब्लिडिंग कशामुळे आहे तर एंडोमेट्रियल वॉल रप्चर झालेला आहे आणि तिथून ब्लड बाहेर पडतोय. मग तो एंडोमेट्रियम वॉल रिपेअर करण्यासाठी इस्ट्रोजन आता ही रिपेअरही करेल आणि त्याला मेंटेन करेल, एका स्पेसिफिक स्टेजपर्यंत त्याला थिक करेल. प्रोजेस्टेरॉन त्या एंडोमेट्रियमला पुढे मेंटेन ठेवेल आणि जेव्हा इम्प्लांटेशन होईल तर इम्प्लांटेशन नंतर प्रेग्नन्सीसाठी मदत करेल. तर हे 2 महत्त्वाचे हार्मोन्स. म्हणून प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नन्सी हार्मोन आणि इस्ट्रोजन हे काय आहे एंडोमेट्रियम रिपेअरिंग अँड मेंटेनिंग हार्मोन. त्यानंतर पुढे त्या व्यतिरिक्त 3 अदर हार्मोन्स आहेत ज्यामध्ये रिलॅक्सिन. रिलॅक्सिन इज युजफुल इन कुठे युजफुल होतं तर आफ्टर पार्च्युरेशन डिलिव्हरीनंतर जे काही मसल्स कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात तर ते कॉन्ट्रॅक्ट झालेले मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी रिलॅक्सिन आहे. रिलॅक्सिन या व्यतिरिक्त प्रोलॅक्टिनला मॅसेज पाठवतो, म्हणजे तुमच्या हायपोथॅलॅमसला मॅसेज पाठवतो. हायपोथॅलॅमस प्रोलॅक्टिन सिक्रेट करतं आणि ते प्रोलॅक्टिन पुढे लॅक्टेशन करण्याचं काम करतं, म्हणजेच मिल्क सिक्रेशन करण्याचं काम करतं. हे झालं रिलॅक्सिन. दुसरं आहे ॲक्टिन. याला आणखीन एक नाव दिलेलं आहे, दॅट इज ॲन ॲक्टिव्हिन. ॲक्टिव्हिन फीडबॅक मेकॅनिझमसाठी आहे, म्हणजे हायपोथॅलॅमसला ॲक्टिवेट करणारं पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमसाठी. आणि एक आहे इनहिबिन. इनहिबिन जे फीडबॅक मेकॅनिझमसाठीच आहे, म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमसाठी आहे, जे काय करतं हायपोथॅलॅमसला स्टॉप करतं सिक्रेशनसाठी. तर असे 5 प्रकारचे हार्मोन ओव्हरी सिक्रेट करते. म्हणजे ओव्हरी किती महत्त्वाचं ऑर्गन, गोनॅड, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे. मी वेगवेगळे नावं इथे देत गेले. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एक नाव आहे, गोनॅड सेकंड नेम आहे, ठीक आहे ना. आणि थर्ड नेम आपण त्याला म्हणूया प्रायमरी सेक्स ऑर्गन, ठीक आहे. तर असे डिफरंट कंडिशन्स ह्या ओव्हरीचे आहे. मी तुम्हाला जे ओव्हरीचं नेचर दिलेलं आहे ते एक्सटर्नल नेचर आहे, ठीक आहे. आता आपण ओव्हरीच्या डेव्हलपमेंटकडे जाऊया. तसं ओव्हरी इज मेसोडर्मल इन ओरिजिन. ओव्हरीची जी ओरिजिन आहे, ओरिजिन ऑफ ओव्हरी इज मेसोडर्म. मेसोडर्म कोणतं? इट इज अन एम्ब्रियॉनिक मेसोडर्म, ठीक आहे. त्यापासून ओव्हरी ओरिजिनेट झाली. त्याच्यानंतर त्याच्या डेव्हलपमेंटचा आपण विचार जर केला तर ॲट द एंड ऑफ 12th वीक प्रेग्नन्सीचं काय झालंय 12th वीक एंड झालं. ॲट द एंड ऑफ 12th वीक दी ओव्हरी इज कम्प्लिटली डेव्हलप्ड. बाराव्या आठवड्याच्या एंडिंगला प्रेग्नन्सीचं हे 12वा आठवडा आहे, म्हणजे आपण याला म्हणूया इट इज ए फर्स्ट एंड ऑफ द फर्स्ट ट्रायमिस्टर. पहिल्या ट्रायमिस्टरचं एंड. एक ट्रायमिस्टर 4 आठवड्यांचं असतं या पद्धतीने, म्हणजे 4 वीकचं असतं. तर या ठिकाणी ओव्हरी काय झालेली असेल कम्प्लिटली डेव्हलप झाली असेल. जेव्हा ओव्हरी कम्प्लीट डेव्हलप झालेली असेल तेव्हा ओव्हरी कन्सिस्ट, जेव्हा कम्प्लीट डेव्हलप झालं असेल तर तेव्हा ओव्हरी कन्सिस्ट 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स. 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल्स, ठीक आहे. म्हणजे या पोझिशनला ओव्हरी 2 मिलियन प्रीमॉर्डियल फॉलिकल कन्सिस्ट करते. प्रीमॉर्डियल फॉलिकल ॲक्च्युली दीज आर दी ओव्हॅरियन फॉलिकल. हे काय आहे ओव्हॅरियन फॉलिकल आहे. व्हॉट इज फॉलिकल? मग oogenesis जेव्हा होतं ना तर oogenesis होत असताना ओवा फॉर्मेशन होतं. तो ओवा इनसाइड फॉलिकल प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये डेव्हलप होत असतं, ते फॉलिकल आहे. हे फॉलिकल फॉर्म होतात जर्मिनल एपिथेलियम पासून. जसं आपण मेलमध्ये टेस्टिसचं बाहेरचं लेअर बघितलं, इट इज अ जर्मिनल लेअर. मग सॉरी टेस्टिसचं नाही, सेमिनिफेरस ट्युब्युल्सचं. त्या जर्मिनल लेअरमधून जर्म सेल्स काय होतात डिव्हिजन शो करतात आणि त्याच्या थ्रू काय होतं तिथेच स्पर्मॅटोजेनेसिस पूर्ण केलं. तसंच इथं आहे ओव्हरीचं लेअर सुद्धा तो जर्मिनल एपिथेलियम कन्सिस्ट करतं आणि त्याच्यातले जर्म सेल्स जे आहेत ते फॉलिक्युलर सेल्स फॉर्म करतात. तर हे बिफोर बर्थ सांगतोय मी तुम्हाला. 2 मिलियन कधी आहे बिफोर बर्थ. ड्युरिंग बर्थ
हे काय होतं, डिस्ट्रक्ट होतं, कमी होतं. मग ड्युरिंग बर्थ इट विल रिड्यूस्ड टू 1 मिलियन. काय झालंय, बर्थच्या वेळेस 1 मिलियन होतात, 1 मिलियन इतक्या प्रमाणामध्ये हे काय होतील, रिड्यूस्ड होतील. त्यानंतर ड्युरिंग प्युबर्टी, आता बर्थ झालेली आहे आणि डेव्हलपमेंट झाली. प्युबर्टीच्या वेळेस ड्युरिंग प्युबर्टी दीज आर ओनली 40,000. हे किती असेल, 40,000 असेल. इथून पुढे जर प्रीमॉर्डियल फॉलिकल किंवा ओव्हेरियन फॉलिकल, प्रीमॉर्डियल फॉलिकल म्हणण्यापेक्षा कारण डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये आधी प्रीमॉर्डियल फॉलिकल येतं, ओव्हेरियन फॉलिकल ओव्हरीजमध्ये असणारे फॉलिकल्स. तर जर प्युबर्टीच्या वेळेस 40,000 असेल तर इट मीन्स दॅट प्रत्येक फॉलिकल एक एग सेल तयार करतं ना, प्रत्येक फॉलिकल जो आहे तो एक एग सेल तयार करतो. ठीक आहे. पण इथं काय झालं, इथं तर 40,000 आहे. मग एक फिमेल आफ्टर प्युबर्टी अप टू इट्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किंवा अप टू इट्स रिप्रोडक्टिव्ह एज. आता रिप्रोडक्टिव्ह एज कसा काढला जातो, मी तुम्हाला एक कन्सेप्ट याच्या आधी सांगितलेला होता, तुम्हाला आठवत आहे की नाही मला माहीत नाही, परंतु त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकल, फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल जेव्हा स्टार्ट होते त्याला आपण म्हणतो मेनार्च. ठीक आहे. आणि फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही प्युबर्टीच्या वेळेस फॉर्म होते, बरोबर आहे ना. मेनार्च इट इज अ स्टार्ट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. हे कधी आहे, स्टार्ट ऑफ प्युबर्टीला, म्हणजे आपण एज 13 पकडूया. ठीक आहे ना, एज हे 13 इयर पकडूया. त्याच्यानंतर अबाउट 32 इयर्स हे रिप्रोडक्टिव्ह एज आहे. कसं, मग टू दी 45 to 50 हा एक पिरियड आहे मेनोपॉज. मेनोपॉज म्हणजे काय, मेनोपॉज दॅट इज स्टॉप ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. हे कधी, अबाउट 45 to 50 इयर्स ह्या एजमध्ये काय होते, स्टॉप होते. म्हणजे आपण असं पकडूया की रिप्रोडक्टिव्ह एज झालं फिमेलचं रिप्रोडक्टिव्ह एज इट इज अबाउट 32 इयर्स. एक ॲव्हरेज घेतला तर 32 इयर्स हे काय आहेत, रिप्रोडक्टिव्ह एज आहे. फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 डेजची सायकल असते. कितीची, 28 डेजची. ठीक आहे. आता 28 डेजची सायकल असेल तर इयरली आपण असं समजलं की पहा, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल, एका मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस एक ओव्हा तयार होतो. ड्युरिंग अ सिंगल मेन्स्ट्रुअल सायकल द सिंगल ओव्हा इज फॉर्म्ड. त्या ओव्हाचं फर्टिलायझेशन आहे. तर तो सिंगल ओव्हा जो आहे, तर तो ओव्हा म्हणजे तो एक सिंगल झालं 28 डेज सायकलला, हे 1 महिन्यापेक्षा कमी झालं. म्हणजे एका वर्षात आपण असं पकडलं, एका वर्षात 12 महिने आहेत, 12 मंथ, 12 एग्स. हे 2-2 दिवस एक्स्ट्रा केलेत आपण, 24. मग एक एग आपण ॲड केला तर किती झालेत, मेन्स्ट्रुअल सायकल इन ए इयर, एका वर्षामध्ये 13 एग्स फॉर्म होतात. इन ए इयर देर इज 13 एग्स. मग आता कॅल्क्युलेशन करा, 13 into 32 या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये, कंप्लीट रिप्रोडक्टिव्ह एजचा आपण जर विचार केला तर ए फिमेल प्रोड्युसेस 116 एग्ज ओनली. एक फिमेल किती एग्स फॉर्म करू शकते, 416 एग्ज एक फिमेल तिच्या कंप्लीट रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये फॉर्म करते. पहा, 40,000 ओव्हेरियन फॉलिकल आहे ड्युरिंग प्युबर्टी, पण त्यापैकी फक्त 416. इतकं डिस्ट्रक्शन काय असतं. ॲक्च्युली हे डिस्ट्रक्शन हे एजनुसार असतं. हे जे काही डिस्ट्रक्शन आहे हे एजनुसार असतं. आणि अशा प्रकारचं डिस्ट्रक्शन म्हणजे 2 मिलियनचं कन्व्हर्जन 1 मिलियनमध्ये झालं, 1 मिलियन परत 40,000 मध्ये, 40,000 मधून 416. दिस इज कॉल्ड ॲज अ डिस्ट्रक्शन अँड दिस डिस्ट्रक्शन इज कॉल्ड ॲज ॲट्रेशिया. हे जे डिस्ट्रक्शन आहे ह्या डिस्ट्रक्शनला आपण काय म्हणतो, दिस डिस्ट्रक्शन इज कॉल्ड ॲट्रेशिया. ध्यानात ठेवा, ॲट्रेशिया. यावरती AIPMT मध्ये प्रश्न विचारलेला होता
नीटमध्ये प्रश्न विचारलेला नव्हता. ठीक आहे. तर याबरोबर आपण ओव्हरीचं बॅकग्राऊंड नेचर बघितलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, ॲक्च्युअल स्ट्रक्चर पाहायचं आहे. तर आता आपण काय करूया, ओव्हरीचं ॲक्च्युअल स्ट्रक्चर पाहूया. ओव्हरी कशा पद्धतीने असते किंवा तिचं स्ट्रक्चर कसं आहे ते. मग ओव्हरीचं जर स्ट्रक्चर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तुम्हाला ओव्हरीचं व्हीएस पाहावं लागेल. आता व्हीएस म्हणजे व्हर्टिकल सेक्शन. ठीक आहे. ट्रान्सफर सेक्शननं ओव्हरीचं इंटरनल एरिया तुम्ही पाहू शकत नाही. ठीक आहे. आता ओव्हरी हे तुम्हाला माहीत आहे की ओव्हरी हे युटेरस आणि ॲब्डोमिनल वॉल या ठिकाणी ओव्हरी एका स्पेसिफिक लिगामेंटनं कनेक्टेड आहे. आपण लास्ट टाइम बघितलं होतं विथ दी हेल्प ऑफ ओव्हॅरियन लिगामेंट. ठीक आहे. त्याला आपण ब्रॉड लिगामेंट म्हटलंय. हे जे ब्रॉड लिगामेंट आहे ना, 2 लिगामेंट आहेत असे. एक ओव्हॅरियन लिगामेंट डायरेक्ट युटेरसला कनेक्ट आहे आणि एक ब्रॉड लिगामेंट आहे. तर हे लिगामेंट जे आहे ते पेरिटोनियम पासून तयार होतात. लिहून घ्या कुठेतरी. द लिगामेंट, ब्रॉड लिगामेंट इज फॉर्म्ड बाय दी पेरिटोनियम. ठीक आहे. हे एक अटॅचमेंट सांगायची राहिली होती, म्हणजे ज्याच्या सहाय्याने ओव्हरी त्याच्या पोझिशनला हेल्ड असते. जिथे लोकेटेड आहे त्या ठिकाणी ती ओव्हरी असते. स्ट्रक्चरली इट इज ए आमंड शेप्ड. तुम्ही जर व्हीएस जर घेतला तर व्हीएस घेतल्यानंतर तुम्हाला ओव्हरी या पद्धतीने दिसेल. ठीक आहे. इट इज आमंड शेप्ड. आता structurally it is divided into 2 parts, differentiated into 2 parts. सॉरी. तर 2 पार्टमध्ये ओव्हरी डिवाइड झाली. एक त्याचं एक्सटर्नल किंवा पेरिफेरल एरिया आहे, और दी पेरिफेरल पोजिशन और पेरिफेरल एरिया, आणि एक त्याचं इंटरनल आहे, म्हणजे आपण त्याला म्हणूया मिडल पार्ट, सेंट्रल पार्ट. हा सेंट्रल पार्ट असेल आणि हा काय असेल, पेरिफेरल पार्ट असेल. ठीक आहे. आता एक्सटर्नल जो आहे पेरिफेरल, दिस इज कॉल्ड ॲज द कॉर्टेक्स. एक्सटर्नल काय म्हणतात, कॉर्टेक्स. आणि सेंट्रल जो पार्ट असेल, दिस इज कॉल्ड ॲज द स्ट्रोमा. सेंट्रल पार्टला दुसरं नाव आहे स्ट्रोमा. इज इट क्लिअर. आता कॉर्टेक्स आणि स्ट्रोमा हे दोन्ही कसं डिफरन्शिएट होणार आहे. हा पूर्ण मधला पार्ट आहे ना, हा मधला पार्ट तो तुमचा स्ट्रोमा आहे, जो स्पेसिफिक कनेक्टिव्ह टिश्यूज, त्यांना ठेवा कशापासून तयार झालाय, कनेक्टिव्ह टिश्यूज, इंटरस्टिशियल सेल्स या व्यतिरिक्त व्हेरियस ब्लड वेसल्स अँड न्यूरॉन्स जे याच्यामध्ये प्रेझेंट असतात. काय काय असतं स्ट्रोमामध्ये? स्ट्रोमामध्ये असतं कनेक्टिव्ह टिश्यूज, त्यानंतर ब्लड वेसल्स आणि नर्व फायबर्स. काही इंटरस्टिशियल सेल्स पण असतात. इंटरस्टिशियल सेल्स या ठिकाणी टेस्टिस सारखं काम करत नाही. ठीक आहे. आता पेरिफेरल कॉर्टेक्स, कॉर्टिकुलर रिजन जो आहे तो ॲक्च्युअली ओजिनेसिस कंप्लीट प्रोसेस दाखवतो. हा जो रिजन आहे ना, इट शोज ओजिनेसिस, आणि फक्त ओजिनेसिस नव्हे तर फॉलिक्युलार डेव्हलपमेंटही शो करतो. फॉलिक्युलार डेव्हलपमेंट आपल्याला सेपरेट NCERT असल्या कारणानं आणि नीट असल्या कारणानं आपल्याला फॉलिक्युलर डेव्हलपमेंट सेपरेट पार्ट बघायचा आहे. इथं दाखवत असताना मी सगळे फॉलिकल्स तुम्हाला दाखवून देईल, पण नंतर तुम्हाला सेपरेट तो पार्ट बघायचा आहे. आता हा जो कॉर्टेक्स आहे, इट इज कवर्ड बाय ए लेयर, त्याच्या बाहेर लेयर आहे, दॅट इज कॉल्ड ॲज जर्मिनल इपिथेलियम. तसं जर्मिनल इपिथेलियम हा आउटर मोस्ट लेयर आहे, आणि ट्युनिका अल्बुजिनिया इथे पण असतं. हां, ट्युनिका अल्बुजिनिया ओव्हरीला पण असतो, आणि ओव्हरीचा ट्युनिका अल्बुजिनिया हे त्याच्या आतमध्ये असतो, जर्मिनल एपिथेलियमच्या आतमध्ये. ठीक आहे. आपल्याला तसं तो पार्ट घ्यायचा पण नाही आहे. मग ओव्हरी कॉर्टेक्स इज कवर्ड बाय दी
जर्मिनल एपिथेलियम, याच्यामध्ये सेल्स आहेत हे सगळे क्युबॉइडल जर्मिनल सेल्स आहेत किंवा क्युबॉइडल एपिथेलियमचे सेल्स आहेत, म्हणजे क्युबॉइडल फॉर्ममध्ये आहेत. याच्यातलं प्रत्येक जर्म सेल आहेत हे प्रत्येक जर्म सेल कॉम्पिटन्सी कन्सिस्ट करतं, प्रत्येक जर्म सेल्स ॲबिलिटी कन्सिस्ट करतं टू प्रोड्यूस ॲन ओवा. प्रत्येक जर्म सेल ओवा प्रोड्यूस करू शकतो किंवा प्रत्येक जर्म सेल हे फॉलिकल प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे, मग हे फॉलिकल्स ह्या पेरिफेरल पोझिशनमध्ये प्रेझेंट असतात. हे सगळे फॉलिकल्स जे आहेत हे काय असतात, पेरिफेरल पोझिशनमध्ये प्रेझेंट असतात. मग आता तुमचं जर्म सेल घ्या, हा पहिला जर्म सेल घेतल्यानंतर इथं जर्म सेल्स, तर याच्यापासून फॉलिकल्स फॉर्म होतील ज्यांना आपण प्रीमॉर्डियल फॉलिकल्स म्हणतो. प्रीमॉर्डियल फॉलिकलचं कन्व्हर्जन प्रायमरी फॉलिकलमध्ये होईल जेव्हा सेल्स ऑफ ग्रॅन्युलेसा त्या फॉलिकलला कव्हर करतात, तेव्हा तो प्रायमरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो. आता सेल्स ऑफ ग्रॅन्युलोसा, मी इथे तुम्हाला सेल्स दाखवलेत पहा, तुम्ही विचार करशाल कुठे आहेत ते सेल्स, तर इथं मी तुम्हाला सेल्स दाखवले, इथं दाखवलेले नाही आहेत. मग हे तुमचे काय झाले, प्रीमॉर्डियल फॉलिकल. दीज आर दी प्रीमॉर्डियल. प्रीमॉर्डियल पासून काय झालं, तुमचं प्रायमरी फॉलिकल तयार झालं. ठीक आहे, फॉलिक्युलर डेव्हलपमेंटसाठी, फॉर द पर्पज ऑफ फॉलिक्युलर डेव्हलपमेंट FSH इज रिक्वायर्ड. कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, ज्याला हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं. तर हे जे प्रायमरी फॉलिकल्स आहेत ते फर्दर डेव्हलपमेंट शो करेल आणि फर्दर डेव्हलपमेंट होऊन इट विल कन्वर्ट्स टू दी सेकंडरी फॉलिकल. आता हे जे सेकंडरी फॉलिकल आहे यामध्ये ग्रॅन्युलोसा सेल्स डिफरन्शिएट होतील आणि भरपूर प्रमाणामध्ये हे सेल्स इथे फॉर्म केले जातील. भरपूर प्रमाणामध्ये काय होतील तर सेल फॉर्म केले जातील आणि एक तुमचा जो ओवा आहे म्हणजे oocyte आहे याच्या आतमध्ये डेव्हलप होतंय. सेकंडरी फॉलिकलमध्ये प्रायमरी oocyte डेव्हलप झालेला असतो. तसं प्रायमरी oocyte प्रायमरी फॉलिकल पासूनच सुरुवात झाली, इथं प्रायमरी oocyte डेव्हलप झाले आणि त्याचबरोबर इथे देअर आर लेअर ऑफ ग्रॅन्युलोसा सेल्स. ठीक आहे, आता सेकंडरी फॉलिकल हा टर्शरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो फॉर द पर्पज ऑफ मॅच्युरेशन. दिस इज अ सेकंडरी फॉलिकल, याला आपण सेकंडरी फॉलिकल म्हणूया. सेकंडरी फॉलिकल टर्शरी फॉलिकलमध्ये कन्वर्ट होतो आणि टर्शरी फॉलिकलच हा मॅच्युअर्ड होतो. दॅट मॅच्युअर्ड फॉलिकल इज कॉल्ड एज द ग्राफियन फॉलिकल. म्हणून आपण सेकंडरी फॉलिकल नंतर डायरेक्ट मॅच्युअर्ड फॉलिकल या ठिकाणी देतो स्ट्रक्चरमध्ये. आता मॅच्युअर्ड फॉलिकलमध्ये तुम्हाला ग्रॅन्युलोसाचे व्हेरियस लेयर्स पाहायला भेटतील. हे जे लेयर्स आहेत 2 लेअरमध्ये कन्वर्ट झाले. सर्वात बाहेरचा जो लेअर आहे त्याला आपण म्हणतो थिका एक्स्टर्ना. त्याच्या आतमध्ये असलेला जो लेअर आहे त्या लेअरला म्हणतात दॅट इज थिका इंटर्ना. तुम्हाला दिसतंय इथं बाहेरचं एक लेअर दिसतंय आणि त्याच्या खाली एक सेलचा लेअर दिसतोय. थिका एक्स्टर्ना बाहेरचं, थिका इंटर्ना आतमधलं. इथे तुम्हाला मेन्शन करून देतो थिका एक्स्टर्ना आणि त्याच्या आतमधलं हा थिका इंटर्ना, त्याला इंटिमा पण म्हटलं जातं. ठीक आहे, बाकीच्या ग्रॅन्युलोसा सेल्स जे आहेत त्या या ठिकाणी अरेंज होतात सेकंडरी oocyteला होल्ड करण्यासाठी. जेव्हा इथे अरेंज होतील आणि एक प्रकारे सपोर्टिव्ह नेटवर्क तयार करतील तर त्याला आपण म्हणतो क्युम्युलस oophorus. नाव ध्यानात ठेवा, क्युम्युलस oophorus. आता तुम्हाला फॉलिक्युलर डेव्हलपमेंटमध्ये मला क्लिअर सांगायचं आहे क्युम्युलस oophorus काय आहे ते, आणि त्याच्यावरती तुमचा हा सेकंडरी oocyte या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. सेकंडरी oocyteच्या आउटसाइड इथं ग्रॅन्युलाचे काही सेल्स प्रेझेंट असतात. ग्रॅन्युलोसा सेल्सचे काही सेल्स यावरती प्रेझेंट असतात. ठीक आहे, त्यानं एक लेअर या ठिकाणी तयार केलेला आहे. दॅट लेअर इज कॉल्ड ॲज कोरोना रॅडिएटा. त्याला काय म्हणतात, मग हा मी इथं दाखवतो कोरोना रॅडिएटा. कोरोना रॅडिएटा याच्या आतमध्ये असलेला जो oocyte आहे दॅट इज ॲन सेकंडरी oocyte. ठीक आहे, सेकंडरी oocyte अजून ओवामध्ये कन्वर्ट झालेला नाहीये. ओवामध्ये कन्वर्ट होण्यासाठी त्याला फर्टिलायझेशन लागतं. फर्टिलायझेशन सुरू होत असेल तरच सेकंडरी oocyte ओवामध्ये कन्वर्ट होईल, त्याच्याशिवाय होणार नाही. हे ध्यानात ठेवा. ते कसं आपण पुढे पाहणार आहोत सेपरेटली. मग हा तुमचा मॅच्युअर्ड फॉलिकल झाला किंवा त्याला आपण काय म्हणूया ग्राफियन फॉलिकल. हा सेकंडरी फॉलिकल होता. दिस इज ॲन ग्राफियन फॉलिकल. त्याला मॅच्युअर्ड फॉलिकल सुद्धा म्हटलं जातं. हा जो मॅच्युअर्ड फॉलिकल आहे
मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी, 28 दिवसांची सायकल आहे बरोबर, मध्यभागी 14व्या दिवशी ग्राफियन फॉलिकल रप्चर्ड होतो. काय होतो तो? रप्चर्ड होईल. हा ग्राफियन फॉलिकल जर रप्चर्ड झाला, आता हा फॉलिकल काय झाला इथं? रप्चर्ड झाला. हा फॉलिकल जर रप्चर्ड झाला तर त्याच्यातून ओसाइट रिलीज होतो, बाहेर पडतो. हा सेकंडरी ओसाइट आहे जो काय झाला त्याच्यातून बाहेर पडलाय विथ करोना रॅडिएटा, जो काय असेल ग्रॅन्युलोसा सेलचा लेअर असेल. ठीक आहे. आता की याच्यातून काय झालंय ते बाहेर पडलंय. दिस इज वी कॉल्ड ओव्हुलेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणतो? ओव्हुलेशन. ओव्हरी तुम्हाला ओव्हुलेशन प्रोसेसही दाखवते. बरोबर 14th ओवा बाहेर पडतो. हा ओवा काय होईल मग तुमच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये चाललं जाणार आहे. 2 दिवस म्हणजे 48 आवर्स त्याचं एज आहे. विदिन 48 आवर्स स्पर्म जर तिथपर्यंत पोहोचला तर फर्टिलायझेशन होईल, प्रेग्नन्सी चान्सेस वाढतात. मग इथे ओव्हुलेशन झालेलं आहे. आता ओव्हुलेशन झाल्यानंतर ओवा बाहेर पडला, रिलीज झालेला आहे. इफ रिलीज्ड ओवा फर्टिलाइज्ड विथ स्पर्म, जर रिलीज्ड ओवा स्पर्मनं फर्टिलाइज झाला तर इट विल फॉर्म दी झायगोट, आणि झायगोट फॉर्म झालं तर याची फर्दर डेव्हलपमेंट होईल. फर्दर डेव्हलपमेंट झालं तर पुढे एंडोमेट्रियम वरती त्याला इम्प्लांट व्हायचं आहे फॉर दी पर्पज ऑफ प्रेग्नन्सी. मग आता प्रेग्नन्सीसाठी तुमचं युटेरस म्हणजे फिमेल युटेरस रेडी करायचं आहे, आणि फॉर दॅट पर्पज देर इज अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑफ दिस रप्चर्ड फॉलिकल. याला आपण म्हणतो रप्चर्ड फॉलिकल. इथे रप्चर झाले ना, दिस इज अँड रप्चर्ड फॉलिकल. ठीक आहे. रप्चर झाले असल्या कारणानं काय झाले, तिथले सेल्स ब्रेक झालेले आहेत, म्हणून याला कॉर्पस हिमोरेजिकस हेही नाव याला दिलं जातं. याला कॉर्पस हिमोरेज पण म्हटलं जातं. ठीक आहे. आता हा जो रप्चर्ड फॉलिकल आहे त्यावरती परत कुठेतरी लिहून ठेवा कोपऱ्यात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं फॉलिक्युलर डेव्हलपमेंटसाठी FSH ची गरज पडते, तसंच रप्चर्ड फॉलिकलला डेव्हलप करण्यासाठी LH ची गरज पडते. LH याला आपण ल्युटिनायझिंग हार्मोन म्हणतो, तोही हायपोथॅलॅमस सिक्रेट करतं. मग हायपोथॅलॅमस काय करेल, ह्या रप्चर्ड फॉलिकलची डेव्हलपमेंट करेल आणि त्याचं कन्व्हर्जन हे कॉर्पस लुटियम मध्ये करेल. इफ फर्टिलायझेशन ऑकर्स, ध्यानात ठेवा, तुम्ही तुमच्याकडे कुठेतरी लिहून ठेवा इफ फर्टिलायझेशन ऑकर काय होतं, जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होतं. जर फर्टिलायझेशन झालं, इफ फर्टिलायझेशन, मी इथं लिहितो इफ फर्टिलायझेशन, मग फेट आहे कॉर्पस लुटियम विल बी फॉर्म. काय होईल? कॉर्पस लुटियम फॉर्म होईल. कोण फॉर्म करतोय त्याला? त्याला फॉर्म करतो आहे LH. कॉर्पस लुटियम ही येलोइश बॉडी आहे. कॉर्पस लुटियम स्टेजेस आहेत, मी इथं सिंगल स्टेजमध्ये फायनल केलंय त्याला. मग कॉर्पस लुटियम ही येलोइश बॉडी आहे. इट इज अँड येलोइश बॉडी. ठीक आहे. जर फर्टिलायझेशन झालं तर का कॉर्पस लुटियम फॉर्म झाला? आता इथून पुढे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करायचे, कारण युटेराइन वॉलला एंडोमेट्रियम वॉलला मेंटेन ठेवायचं आहे फॉर दी पर्पज ऑफ प्रेग्नन्सी. मग प्रोजेस्टेरॉन सिक्रेट झालं तर मेंटेन राहील, प्रोजेस्टेरॉन सिक्रेट झालं नाही तर मेंटेन राहणार नाही, आणि म्हणूनच कॉर्पस लुटियम फॉर्म झाले. पण जर फर्टिलायझेशन झालं नाही तर तयार झालेला कॉर्पस लुटियम, हे फर्टिलायझेशन झालं तर कॉर्पस लुटियम फॉर्म होईल. ज्याचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे? इट सिक्रेट्स द प्रोजेस्टेरॉन. हे काय करेल? हे प्रोजेस्टेरॉन सिक्रेट करेल. आता जर फर्टिलायझेशन झालं नाही, इफ देर इज नो फर्टिलायझेशन, जर फर्टिलायझेशन होत नसेल, देन द कॉर्पस लुटियम विल बी डिजनरेटेड. कॉर्पस लुटियम काय होईल? डिजनरेट होईल. अँड आफ्टर डिजनरेशन इट विल बी फॉर्म. इट विल बी फॉर्म दॅट इज कॉर्पस अल्बिकन्स. इट इज फॉर्म कॉर्पस अल्बिकन्स विच नॉट हॅव्हिंग एनी फंक्शन, ज्याचं कोणतंही फंक्शन नाही. अल्बिकन्स, अल्बिकन्स व्हाईट नेचर रिप्रेझेंट करतं, लुटियम येलो नेचर रिप्रेझेंट करतं आणि अल्बिकन्स व्हाईट नेचर रिप्रेझेंट करतं. म्हणजे हे जे आहे कॉर्पस लुटियम, कॉर्पस अल्बिकन्स, इट इज व्हाईट स्कार लाईक स्ट्रक्चर. हा स्ट्रक्चर कसा आहे?
इट इज अँड व्हाईट स्कार लाईक स्ट्रक्चर. इट डोंट हॅव्हिंग एनी फंक्शन. याचं फंक्शन नाही आहे. कॉर्पस लुटियम डिजेनरेट झालेलं आहे. प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन बंद झालं. प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन जर बंद झालं तर लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन विल बी लोअर. आणि लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉन जर लेवल झाली तर एंडोमेट्रियम ज्याला मेंटेन केलं होतं कुणी, प्रोजेस्टेरॉननं, लेवल कमी झाली, एंडोमेट्रियम रप्चर्ड होईल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या पहिल्या फेजमध्ये रप्चर्ड झाल्या कारणाने तिथून ब्लड काय होईल, बाहेर पडायला लागेल. इज इट क्लिअर? हे तुम्हाला क्लिअर झालं? म्हणजे याच्यातून मी तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकलचे काही कंडिशन्स इथे तुम्हाला दिलेले आहेत, जे तुम्हाला क्लिअर होईल जेव्हा आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहणार आहोत. तेव्हा सगळे स्टेजेस तुम्हाला काय होतील तिथं क्लिअर होतील. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. हे झालं ओव्हरीचं स्ट्रक्चर किंवा व्हीएस ऑफ ओव्हरी. काय काय असतं ते सगळ्या गोष्टी मी तर क्लिअर केल्यात. प्रत्येक गोष्टी याच्यातून स्टेप वाईज मॅनरमध्ये कशा पद्धतीने फॉर्म होतं हेही मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल. आता याच पॉईंटशी रिलेटेड oogenesis म्हणजे फॉर्मेशन ऑफ द ओवा हा पॉईंट आपला राहिलेला आहे. आणि दुसरं दॅट इज फॉलिक्युलर डेव्हलपमेंट हा एक पॉईंट आपलं राहिलेलं आहे. ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.